नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता परीक्षा 2023 याची आपण तयारी करत आहोत। पाठीमागील प्रश्नपत्रिका बघत आहोत। 2017 यामधील प्रश्नपत्रिकेमधील घन यामधील पहिला प्रकार आपण बघितलेला आहे। 3 प्रकारचे प्रश्न घनावर येतात। एक घन आहे, त्याचे काप केलेले आहेत, त्याचे छोटे छोटे तुकडे झाले आणि तो घन एकत्र ठेवून एक मोठा घन तयार केला आणि त्याच्या सर्व बाजू रंगवल्या। बाहेरच्या सर्व बाजू रंगवल्या तर 2 बाजू रंगवलेले, 3 बाजू रंगवलेले, 1 बाजू रंगवलेले, 0 बाजू रंगवलेले, म्हणजेच रंगहीन घन किती असतील हा भाग आपण पाठीमागील क्लिअर केलेला आहे। जर कोणी बघितला नसेल तर ई क्लासेस या चॅनेलच्या प्लेलिस्ट मध्ये टेटच्या प्लेलिस्ट मध्ये तो उपलब्ध आहे। त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा पाठीमागील पहिल्या भागाची लिंक दिलेली आहे। आजचा भाग जो आहे तो भाग क्रमांक 2 आहे। याच्यामध्ये काप आणि तुकडे याविषयी आपण घन याचा हा भाग बघणार आहोत। बघा, हा भाग एकदम सिंपल असतो। पहिला प्रश्न काय आहे बघा, आपण जर 12 काप करून घन कापले तर असे किती घन लहान मिळतात? तर लहान घन किती मिळतात जे एक्स वाय झेड या 3 बाजूंमध्ये समान प्रकारे वितरित होतात। आता 3 बाजूंमध्ये याचा अर्थ समजून घ्यायचा आहे की घन ही 3 डायमेन्शनल आकृती आहे, त्याला 3D असं म्हणतो। 3 डायमेन्शन्स म्हणजे ज्या आकृतीला L म्हणजे लेंथ आहे, ज्या आकृतीला ब्रेड्थ म्हणजे रुंदी आहे आणि ज्या आकृतीला हाईट म्हणजे उंची आहे, अशी ती आकृती आहे 3 डायमेन्शनल। परंतु आपण जर त्रिकोण काढला तर त्रिकोणाला फक्त 2च डायमेन्शन्स असतात, एक लेंथ आणि ब्रेड्थ असते, त्याला हाईट आपल्याला दिसत नाही। त्यामुळे ही आकृती 2D असं आपण समजतो किंवा आयत काढलेला आहे ज्याला लेंथ आणि ब्रेड्थ हे 2 डायमेन्शन्स असतात। तर आपल्याला काय करायचे आहेत? 12 काप करायचे आहेत। 12 काप कसे करायचे आहेत? एक्स वाय झेड या 3 बाजूंमध्ये, म्हणजेच या 3 प्लेन्स मध्ये। 3 प्लेन्स म्हणजे थोडक्यात काय तर या 3 डायमेन्शनल्स मध्ये तुम्हाला हे काप समान वितरित करायचे आहेत। आता याचा अर्थ एकदम सिंपल भाषेत काय आहे ते समजून घ्या। ओके, 3 डायमेन्शनल्स मध्ये तुम्हाला समान वितरित करायचे आहेत। आता काप किती आहेत बघा, 12 काप आहेत। हे 12 काप एक्स वाय झेड या 3 प्लेन मध्ये किंवा 3 डायमेन्शन्स मध्ये किंवा लांबी रुंदी उंची या तिन्हीमध्ये समान प्रकारे वितरित करायचे आहेत, समान प्रकारे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत। मग किती मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे? समान 3 मध्ये, म्हणजे भागिले 3 केलं तर काय होणार आहे? तर बघा 3 चोक 12 म्हणजे लांबीला 4 काप करायचे, तुम्हाला रुंदीला 4 काप करायचे आणि उंचीला सुद्धा 4 काप करायचे आहेत। हे काप आहेत। हे काप एकूण किती आहेत? 4 अधिक 4 अधिक 4, टोटल काप किती आहेत? 12 काप आहेत। आणि हे 12 काप अशा प्रकारे समान वितरित केले जातात। ही मूळ संकल्पना लक्षात घ्या। काय म्हटलेलं असतं तर एक्स वाय झेड या 3 बाजूंमध्ये किंवा 3 प्लेन मध्ये किंवा लांबी रुंदी उंचीमध्ये समान प्रकारे वितरित केलेले आहेत। असं नाहीये की लांबीला 5 काप केलेत, असं नाही केलं। लांबीला 5 काप केलेत, याला 2 काप केलेत आणि राहिले किती? 5 आणि 2 7 आणि 5 12 आणि उंचीला पण 5 काप केलेत। अशा प्रकारचे 12 काप हे नाहीत। हे काप कसे आहेत? समान प्रकारे वितरित आहेत, म्हणजे लांबीला 4 आहेत, रुंदीला 4 आहेत आणि उंचीला सुद्धा 4 आहेत। आता मूळ संकल्पना लक्षात घेऊया, काप आणि तुकडे। काप आणि तुकडे म्हणजे तुम्हाला हा प्रश्न एका सेकंदाच्या आत सुटेल आणि कन्फ्युजन होणार नाही। बघा, काप हा मराठी शब्द लिहिलेला आहे। काप शब्द लिहिण्यासाठी अक्षर किती लागलेले आहेत? 2। तुकडे लिहिण्यासाठी अक्षर किती लागलेले? 3। नेहमी लक्षात ठेवा, कापापेक्षा तुकडा हा नेहमी 1 ने जास्त असतो। म्हणजे मी समजा हा रेषाखंड आहे आणि रेषाखंडाला मी समजा किती काप केलेले आहेत? 1 2 3 काप केले। हे 3 काप केले, मग तुकडे किती माझे झाले? हा 1 तुकडा, हा 2 तुकडा, हा 3 तुकडा आणि हा 4था तुकडा। तुकडा कुठला? इथपासून इथपर्यंत 1 तुकडा झाला रेषाखंडाचा, हा 2रा तुकडा झाला, हा 3रा तुकडा झाला, हा 4था तुकडा झाला। म्हणजे तुकडे किती झाले? तर 4 झाले। तुकडे किती झाले? 4 झाले। मात्र काप जर आपण बघितले तर काप किती आहेत? याला
3 आहेत. काप किती आहेत? 3 आहेत आणि तुकडे किती आहेत? 4. कापापेक्षा तुकडा हा नेहमी 1ने जास्त असतो. इथं अक्षरावरून जरी लक्षात ठेवलं तरी कन्फ्युजन होणार नाही. मुलांचं ऐन टायमिंगला कन्फ्युजन होतं की कापापेक्षा तुकडा जास्त असतो का तुकडापेक्षा काप जास्त असतो. सिंपल लॉजिक आहे. तुम्ही एखादा रेषाखंड काढायचा, समजा ह्याचे 2 काप केले तर तुकडे किती पडले तुम्हाला लक्षात येईल. हा एक तुकडा, बरोबर, हा दुसरा तुकडा पडलाय, बरोबर, आणि हा तिसरा तुकडा पडलेला आहे. कापापेक्षा तुकडा 1ने जास्त असतो. इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण प्रश्नाचा अर्थ समजून घेतलेला आहे. पहिला प्रश्न थोडासा डीप मध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे, कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, चला तर आता आपण काय करूया. काप तर तुम्हाला दाखवलेले आहेत. काप किती आहेत तर 12 आहेत. समान प्रकारे वितरित केलेत एक्स वाय झेड या 3 प्लेनमध्ये. मग एका प्लेनला किती असणार आहेत तर 4 असणार आहेत. लांबीला 4 काप असणार आहेत, रुंदीला 4 काप असणार आहेत, उंचीला 4 काप असणार आहेत. मग इथं जर लांबीला 4 काप असतील तर लांबीला तुकडे किती पडणार आहेत? तुकडे 5 पडणार आहेत. रुंदीला सुद्धा तुकडे किती पडणार आहेत? 5, कारण कापापेक्षा तुकडा 1ने जास्त असतो. म्हणजे अशी जर लांबी असेल आणि त्याला मी 4 काप दिले, 1 2 3 4 काप दिले, तर तुकडे किती झाले? हा एक तुकडा, बरोबर, हा दुसरा तुकडा, हा तिसरा तुकडा, हा चौथा तुकडा आणि हा 5वा तुकडा. आपल्याला तुकडे किती होतील असं काढायचं आहे. म्हणजे लांबीला 4 काप दिले, 5 तुकडे झाले. रुंदीला 4 काप दिले, 5 तुकडे झाले. उंचीला 4 काप दिले, 5 तुकडे झाले. मग असे तुकडे आले की तुकड्याचा काय करायचा असतो? गुणाकार करायचा असतो. तुकड्यांचा काय करायचा? गुणाकार. म्हणजे तुम्हाला एकूण किती तुकडे मिळतील किंवा एकूण किती छोटे छोटेसे घन मिळतील हे कळेल. तुकड्यांचा गुणाकार करायचा आणि कापांची नेहमी काय करायची? बेरीज करायची असते. हे 2 गोष्टी समजून घ्या. तुकड्यांची काय करायची? गुणाकार आणि कापांची काय करायची? बेरीज. बघा मी या ठिकाणी कापांची काय केलेली आहे? बेरीज. कापांची का बेरीज करायची? पुढच्या प्रश्नामध्ये लक्षात येईल. गुणाकार करायचा म्हणजे ह्या 5ला 5 ने गुणायचं. 5 5 25, 25 गुणिले 5 किती येणार? 125 काय येणार आहेत? छोटे छोटेसे घन येणार आहेत. सिंपल लॉजिक. 2च गोष्टी महत्वाच्या. एक, कापापेक्षा तुकडा 1ने जास्त असतो. समजा काप जर मी 10 मारले, एखाद्या वस्तूला काप 10 मारले तर तुकडे किती मिळणार आहेत? 11 मिळणार आहेत. हे आहेत ते काप असतात. कापापेक्षा तुकडा नेहमी 1ने जास्त असतो. कापांची काय करायची असते? बेरीज करायची आणि तुकड्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. एवढं सिंपल लॉजिक आहे. चला, एवढ्या 2 गोष्टी लक्षात आल्या असतील तर पुढचा प्रश्न बघा किती क्विक सुटतोय. जर आपण 9 काप करून घन कापले, किती काप करून घन कापले? 9 काप केले. जे काप कसे आहेत? एक्स वाय झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित होतात. म्हणजे एकूण काप 9 आहेत, त्याला 3 ने भागलं पाहिजे. म्हणजे लांबीला किती काप आहेत ते आपल्याला लक्षात येईल. 3 त्रिक 9 आलं म्हणजे लांबीला 3 काप असणार आहेत, रुंदीला 3 काप असणार आहेत आणि उंचीला सुद्धा किती काप असणार आहेत? 3 काप असणार आहेत. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? जर आपण 9 काप करून घन कापले तर असे किती लहान घन मिळतात जे एक्स वाय झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित होतात? म्हणजे एकूण तुकडे किती पडतात हे आपल्याला विचारलेलं आहे. लांबीला 3 काप केले, तुकडे किती झाले? 4. रुंदीला 3 काप केले, तुकडे झाले 4. उंचीला सुद्धा 3 काप केले, तुकडे झाले 4. तुकड्यांचा आपल्याला काय करावा लागतो? गुणाकार करावा लागतो. म्हणजे एकूण तुकडे किती मिळतील किंवा एकूण छोटे छोटेसे घन किती मिळतील ते आपल्याला लक्षात येईल. मग ह्या 4ला 4 ने गुणलं, 4 × 16. या 4ला परत 4 ने गुणलं, 16ला परत या 4 ने गुणलं, 16 × 64. इथं सगळ्यांचे काप समान होते त्यामुळे तुकडे समान आले. त्यामुळं एका तुकड्याचा घन केला तरी उत्तर मिळेल, पण प्रत्येक वेळी इथले काप समान असणार नाहीत, त्यामुळे तुकडे समान असणार नाहीत. त्यामुळं बेसिक कल्पना लक्षात ठेवायची. तुकडे एकूण किती मिळतात ते काढण्यासाठी तुकड्यांचा गुणाकार करायचा आणि कापांची काय करायची असते? बेरीज करायची. म्हणजे आपल्याला तुकडे लक्षात आले की लांबी किती आहेत? 9 काप आहेत. म्हणजे लांबीला 3 काप केले म्हणजे लांबीला 3 काप केले, लांबीचे तुकडे पडले 4. रुंदीला 3 काप करणार आहेत, रुंदीचे तुकडे 4 येणार आहेत. उंचीला 3 काप येणार आहेत, त्याचे पण तुकडे 4 येणार आहेत. 4 × 64 4 × 16 16 × 64 अशा प्रकारे एकूण 64 तुकडे होणार आहेत. इतका सिंपलचा हा प्रश्न असतो. लक्षात ठेवायचं, कापापेक्षा तुकडा 1ने जास्त असतो किंवा तुकड्यांपेक्षा काप 1ने कमी असतो. इथं अक्षरावरून लक्षात ठेवलं तरी तुम्हाला लक्षात येईल. फक्त कापांची बेरीज करायची, तुकड्यांचा गुणाकार करायचा. सिंपल लॉजिक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया.
हा प्रश्न किंचितसा बदल आहे. ठीक आहे, घेऊया आपण, काय हरकत नाही. 216 लहान घन आहे, एकसारखे घन. बघा, जर 216 लहान आणि एकसारखे घन ज्याची प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर आहे असा मोठा घन बनवण्यासाठी एकत्र ठेवले. म्हणजे छोटे छोटेसे असे घन आहेत, ते एकत्र ठेवून काय केलेले आहेत, मोठा घन तयार केला. तर त्या घनाची प्रत्येक बाजू किती असेल आपण बघूया. 216 वाला आपल्याकडे आहे का? आपल्याकडे आहे का? एकच मिनिट. 216 घन 2 घन 2. ओके, ह्याच्यामध्ये किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 नाही, 343 आहेत. ओके, वरचा घन असेल. 1 2 3 4 5 6 हा 216 घन असलेला आहे. आता कशावर मी ओळखलं? एका लाईन मध्ये 6 आहेत, या 6चा घन केला, एकूण किती आले? 216 छोटे छोटेसे घन आले. मग हे छोटे छोटेसे 216 जे टोटल घन आहेत ते एकत्र ठेवून हा मोठा घन तयार केला. तर या मोठ्या घनाची एक बाजूची लांबी किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. या मोठ्या घनाची काय विचारलेली आहे? एका बाजूची लांबी विचारलेली आहे. आणि हा छोटा घन आहे, त्या छोट्या घनाची एक बाजू किती सेंटीमीटर दिलेली आहे? 1 सेंटीमीटर. दुसरा पण छोटा घन 1 सेंटीमीटर, तिसरा पण छोटा घन 1 सेंटीमीटर, चौथा पण छोटा घन 1 सेंटीमीटरचा असणार आहे, पाचवा 1 सेंटीमीटरचा, सहावा 1 सेंटीमीटरचा. मग तुम्हाला इथं तोंडीच उत्तर मिळेल की बाबा या घनाची एक बाजू किती येणार आहे? 6 सेंटीमीटर येणार आहे. आता हे चित्र होतं म्हणून आपल्याला सोपं गेलं, परंतु असं जर प्रश्न आला तर आपल्याला एकदम सिंपल आहे की घनाची प्रत्येक बाजू किती दिलेली आहे? 1 सेंटीमीटर आहे. आता 216 घन आहेत, मग 216 काय करायचंय तुम्हाला? घन मूळ काढायचं आहे. 216 कशाचा घन आहे? 6चा घन आहे. म्हणजे एका लाईन मध्ये किती घन असणार आहेत? असे 6 घन असणार आहेत. मग एका घनाची लांबी किती दिलेली आहे किंवा रुंदी किती दिलेली आहे किंवा माप किती दिलेलं आहे? तर 1 सेंटीमीटर असणार आहे. घनाची लांबी रुंदी उंची सारखी असते, त्यामुळे हा 1 सेंटीमीटर, 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 1 सेंटीमीटर, असे किती येणार? 6 सेंटीमीटर असं त्या घनाच्या, मोठ्या घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी असणार आहे. मग या ठिकाणी प्रत्येक वेळी 1 सेंटीमीटर देतील का? नाही, या ठिकाणी एखाद्या वेळी 4 सेंटीमीटर देतील. म्हणजे छोट्या घनाची प्रत्येक बाजू 4 सेंटीमीटर लांबीची, म्हणजे ह्याची 4, ह्याची 4, ह्याची 4, ह्याची 4, ह्याची 4, ह्याची 4. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? तर याचं घनमूळ काढायचं. घनमूळ किती झालं? 6 आलं. एका घनाची लांबी किती येते किंवा रुंदी किती येते किंवा माप किती येते? तर 4 सेंटीमीटर येते. म्हणजे 6ला 4 ने गुणा, 6 चौक 24, म्हणजे अशी लांबी त्या घनाची किती येणार आहे? 24 सेंटीमीटर येणार आहे. म्हणजे इथे 1 सेंटीमीटर देण्याच्या ऐवजी 4 सेंटीमीटर दिली. 4 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 12 4 16 4 25 4 सक 24. परंतु आकृती आपल्या समोर असेल तर, फिगर आपल्या समोर असेल तर आपल्याला पटकन क्विक उत्तर लक्षात येतं. असं जर दिलं तर अशा पद्धतीने उत्तर काढायचं आहे. इथं मग एखादा प्रश्न असा चेंज करतील की 512 लहान एकसारखे घन आहेत. बघा प्रश्न काय आहे माझा? 512 लहान एकसारखे घन आहेत आणि त्याची प्रत्येक बाजू 2 सेंटीमीटर असल्यास, आपण हा प्रश्न चेंज केला, 2 सेंटीमीटर असल्यास, बघा इथं प्रश्न काय चेंज करूया? लहान किती आहेत? 512 घन आहेत. एकसारखे घन आहेत ज्याची प्रत्येक बाजू किती आहे? 2 सेंटीमीटर आहे. हे छोटे छोटेसे घन एकत्र ठेवून मोठा घन बनवण्यासाठी एकत्र ठेवले असतील तर मोठ्या घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती? मग काय करणार तुम्ही? या 512चं घनमूळ काढणार. 512चं घनमूळ काय असणार आहे? 512चं घनमूळ कितीचा घन आहे? 512 8चा घन आहे. म्हणजे एक घनाच्या मोठ्या बाजूची जी लांबी असेल, म्हणजे एका बाजूची लांबी असेल ती किती असणार आहे? 8 असणार आहे. आणि हा छोटा घन जो आहे, जो एकत्र ठेवून असे किती ठेवावं लागणार आहेत? इथं 3 ठेवले होते, परंतु इथं घनमूळ 8 आले, म्हणजे इथं किती ठेवावं लागणार आहेत? 8 छोटे छोटेसे घन एकत्र एका ओळीमध्ये येणार आहेत. आणि प्रत्येक घनाची बाजू किती आहे? तर 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा 8ला 2 ने गुणावं लागेल. 8 दुने 16 सेंटीमीटर त्या मोठ्या घनाची प्रत्येक बाजू येणार आहे. अशा पद्धतीचा एक प्रश्न आला होता. हा प्रकार किंचितसा बदल आहे कापण तुकड्यापेक्षा. ठीक आहे. परत दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत कुठला असा प्रश्न आलेला नाही. एकाच प्रश्नपत्रिकेत 30 प्रश्नपत्रिका ज्या 2017 मधल्या होत्या त्यातल्या एकाच प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आलेला आहे. चला कापण तुकड्याकडे परत जाऊया. घनाच्या एका एक्स बाजूमध्ये 2 काप आहेत. किती काप आहेत? 2 काप आहेत. म्हणजे ही मी लांबी रुंदी उंची लिहिण्याच्या ऐवजी त्यांच्याप्रमाणे लिहितो. एक्स बाजूमध्ये काप 2 आहेत.
त्यानंतर वाय बाजूमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी वाय बाजूमध्ये किती काप दिलेले आहेत, 4 काप दिलेले आहेत. वाय बाजूमध्ये 4 काप आहेत, म्हणजे लांबीला 2 काप, रुंदीला 4 काप. आणि झेड बाजूमध्ये ज्याला आपण उंची म्हणतो त्याला 3 काप दिलेले आहेत. झेड बाजूमध्ये काप 3 दिलेले आहेत. इथं आपल्याला माहित आहे हे काय आहेत, काप आहेत. मग आपल्याला काय केलंय, किती लहान तुकडे मिळतील, म्हणजे छोटे छोटेसे लहान तुकडे किती होतील हे आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला सोपं माहिती आहे की एक्स बाजूला 2 काप दिलेत म्हणजे 3 तुकडे होणार आहेत. इथं वाय बाजूला 4 काप दिलेत म्हणजे किती तुकडे होणार आहेत, 5 तुकडे होणार आहेत. झेड बाजूला 3 काप दिलेत म्हणजे किती तुकडे होणार आहेत, 4 तुकडे होणार आहेत. आणि ह्या सर्वांचा काय करावं लागणार आहे, आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 3 5 15, 15 चौक 60, 60 हे उत्तर असणार आहे. तुकड्यांचा काय करायचा, मी पाठीमागील उदाहरणामध्ये सांगितलं होतं, तुकड्यांचा गुणाकार करायचा असतो आणि कापांची काय करायची, बेरीज करायची. मी परत परत कापांची बेरीज हा मुद्दा फोकस का करतोय, कारण पुढचे प्रश्न त्या पद्धतीचे आहेत. म्हणजे इथं काय दिलेले आहेत, काप दिलेले आहेत आणि तुम्हाला तुकडे विचारलेत. कधी कधी काय करतात, तुकडे देतात आणि काप विचारतात. असं पण उलटा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे तुकड्यांचा गुणाकार करायचा एकदम सोपा असतो. इथं किती आहेत, 2 काप आहेत म्हणजे 3 तुकडे आहेत. इथं किती आहेत, 4 काप आहेत म्हणजे इथं 5 तुकडे होणार. इथं किती 3 काप आहेत म्हणजे 4 तुकडे होणार. 3 गुणिले 5 गुणिले 4 काढले, 5 20, 20 त्रिक 60. अशा पद्धतीनं 60 उत्तर येणार आहे. एवढा सिंपलचा प्रश्न असतो. पुढे बघा, तसाच प्रश्न आहे. एका घनाच्या एक्स बाजूमध्ये 2 काप आहेत, वाय बाजूमध्ये 3 काप आहेत आणि झेड बाजूमध्ये 2 काप केल्यावर किती लहान तुकडे मिळतील. आता काप 2 आहेत म्हणजे तुकडे 3 होणार आहेत, गुणिले इथं काप 3 आहेत म्हणजे तुकडे किती होणार आहेत, 4 होणार आहेत, गुणिले इथं काप 2 आहेत म्हणजे तुकडे किती होणार आहेत, 3 होणार आहेत. गुणाकार करा, 4 त्रिक 12, 3 चौक 12, 12 12 2 24, 12 त्रिक 36, 36 तुकडे होणार आहेत. इथं असं लिहित बसायची सुद्धा गरज नाही. एक्सचे किती काप दिलेत, 2 काप दिलेत. वायचे काप किती दिलेले आहेत, 3 काप दिलेले आहेत. झेडचे काप किती दिलेले आहेत, 2 काप दिलेले आहेत. हे काप आहेत. मग ह्याचे तुकडे किती येतील, मी तुम्हाला समजण्यासाठी इथं लिहितोय. एकदा समजलं की तुम्हाला उत्तर सोपं जातं. 2 काप आहेत म्हणजे 3 तुकडे, 3 काप आहेत म्हणजे 4 तुकडे, 2 काप आहेत म्हणजे 3 तुकडे. या सगळ्यांचा गुणाकार मी डायरेक्ट इथं लिहून सुद्धा काढला होता. तुम्हाला सुद्धा हा क्विक प्रश्न सोडवता येईल. बघा पुढचा प्रश्न काय म्हणलाय, अशा तुकड्यांची संख्या किती असेल, एका घनाला एकाच दिशेने 4 काप करून, दुसऱ्या दिशेने 7 काप करून आणि तिसऱ्या दिशेने 8 काप करून कापले जाऊ शकेल. तुकडे विचारलेत एका दिशेने म्हणजे लांबीला किती काप दिलेले आहेत, 4 काप. फक्त प्रश्नाची भाषा बदलली. एका दिशेने मी काय म्हणतोय, घन ही आकृती 3 डायमेन्शनल आहे. 3D आपण काय म्हणतो त्याला, 3D म्हणतो, 3 डायमेन्शनल आहे. मग त्याला काय म्हटलेलं आहे, एका दिशेने म्हणजे लांबीच्या दिशेने, दुसऱ्या दिशेने म्हणजे रुंदीच्या दिशेने, तिसऱ्या दिशेने म्हणजे उंचीच्या दिशेने असं आहे. मग एका दिशेने काप किती केले, 4 काप केले. दुसऱ्या दिशेने म्हणजे ब्रेडच्या बाजूने काप किती केलेले आहेत, 7 काप केलेले आहेत. आणि तिसऱ्या बाजूने काप किती केलेले आहेत, हाईटच्या बाजूने 8 काप केलेले आहेत. मुलं हे लिहून घेतात आणि यांचा गुणाकार करतात. अरे बाळांनो, हे काप आहेत, काप. आणि आपल्याला गुणाकार कुणाचा करायचा असतो, तुकड्यांचा, कारण तुकडे काढायचे आहेत. मग लांबीचे काप 4 आहेत म्हणजे तुकडे 5 जाणार. रुंदीचे 7 काप आहेत म्हणजे 8 तुकडे होणार. उंचीचे 8 काप आहेत म्हणजे तुकडे किती होणार, 9 होणार. याचा गुणाकार करा, 8 9 72 आणि ह्या 72ला कितीने गुणावं लागणार आहे तुम्हाला, 72ला यावरच्या 5ने गुणावं लागेल. 5 दुने 10, हच्च्याला 1, 7 5 35 1 36, 360 तुकडे व्हायला झाले पाहिजेत. एकदम सिंपल असतं. तिथंच लक्षात घ्यायचं, काप दिलाय ना आणि त्याचे तुकडे विचारलेत ना. 4 काप आहेत म्हणजे 5 तुकडे आहेत. या ठिकाणी 7 काप आहेत म्हणजे किती तुकडे होणार, 7 काप आहेत म्हणल्यानंतर 8 तुकडे होणार. गुणिले इथं 8 काप आहेत म्हणजे तुकडे 9 होणार. 8 पंचे 40, 40 गुणिले 9, 9 चौक 36 आणि वर 1 0, 360. कसंही करा, सिंपल असतं. कापापेक्षा तुकडा 1 ने जास्त असतो. तुकड्यांचा गुणाकार, कापांची बेरीज. विषय क्लोज, संपला. ठीक आहे. आता बघा, इथं उलटा प्रश्न विचारला गेलेला आहे. काय म्हटलंय, उलटा नाही, पाठीमागचा जो पहिला पार्ट आपण बघितला घनाचा रंगवलेला, छोटे छोटे तुकडे केले त्या घनाला आणि बाहेरच्या बाजूने रंग दिलेला असेल तर किती कापा 2 बाजूने रंगवलेले असतील, किंवा किती घन 3 बाजूने रंगवलेले असतील, किंवा
किती घन एक बाजूने रंगवलेले असतील किंवा शून्य बाजूने. प्रश्न वाचूया, मी बघतोय नाही हा प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे. एका घनाला रंगवून किमान शक्य कापांचे काप करून 80 पण एकसारख्या लहान तुकड्यांमध्ये कापले गेले. म्हणजे तुकडे किती गेलेले आहेत? 80. एकूण तुकडे किती केले गेलेले आहेत? 80. 80 असे काय आहेत? छोटे छोटेसे घन आहेत. आता घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची संख्या, म्हणजे प्रश्न उलटा झालाय. काप विचारलेले आहेत. काय विचारलेत? काप. आतापर्यंत काय दिलं जात होतं? हे काप दिले जात होते आणि तुकडे विचारले जात होते. सॉरी मी कन्फ्युजन मध्ये गेलो की तर रंगवून म्हणल्यानंतर मला वाटलं पहिल्या घनाचा जो पार्ट केलाय त्याच्यामधला हा प्रश्न असेल. तसा प्रश्न एक आहे मध्ये, बघूया आपण तो आला की. ठीक आहे, आपल्याला काय दिलेलं आहे? तुकडे दिलेले आहेत, काप काढायचे. एकदम सिंपल असतं. याची एक पद्धत आहे बघा, याची एक पद्धत आहे. त्यातली त्यात ही संख्या जर घन संख्या आली तर एकदम सोपा प्रश्न असतो. परंतु ही संख्या जर घन नसेल तर आपल्याला अंदाजे उत्तर काढावं लागतं. जे ॲक्युरेट कसं काढायचं ते मी समजून सांगतो. आता बघा, ही 80 ही तुकड्यांची संख्या आहे. त्याच्या जवळची लहान घनसंख्या शोधा. लहान घनसंख्या किती आहे? 64 आहे. 64चं घनमूळ जर आपण काढलं तर घनमूळ किती येतं? 4 येतं. किती येतं? 4 येतं. घनमूळ जर आपण काढलं तर 4 येतं. म्हणजे काय? तर याचा 64 जर छोटे छोटेसे घन एकत्र आपण ठेवले, 64 छोटे छोटेसे घन जर आपण एकत्र जर ठेवले, 64 काढूया. ओके, इथं 64 घन आहेत. 1 2 3 4. या 4चा घन केला किती येतात? 64 येतात. असे 64 घन आपण काय केलं तर या ठिकाणी लहान संख्या शोधली. त्यातली या ठिकाणी काय केली? लहान संख्या कुठली शोधली? घनसंख्या शोधली. त्याचं घनमूळ काढलं. किती आलं घनमूळ? 4 आलं. म्हणजे याचा अर्थ काय? एका लाईन मध्ये किती घन असणार आहेत ठेवलेले? एका लाईन मध्ये हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. असे 4 घन एका लाईन मध्ये असणार आहेत. 4 घन एका लाईन मध्ये असणार आहेत. म्हणजे काप किती असणार आहेत? बघा, काप मी वेगळ्या रंगामध्ये दाखवू का? काप तुम्हाला लक्षात येतील. काप किती असतात? 4 तुकडे आहेत. 4 तुकडे एका ठिकाणी आलेले आहेत. हा एक तुकडा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. 4 तुकडे म्हणजे काप किती असणार? हा एक काप, हा दुसरा काप, हा तिसरा काप. काप किती असणार आहेत? 3 काप असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं लेंथ म्हणजे लांबीला 3 काप असणार, रुंदीला सुद्धा काप किती असणार? 3 असणार आणि उंचीला सुद्धा काप किती असणार? 3 असणार. आणि कापांची आपण काय करतो? बेरीज करतो. म्हणजे इथं काप किती द्यावे लागणार आहेत? 9 काप. 9 काप जर आपण दिले तर आपले तुकडे किती येणार आहेत? 64 तुकडे येणार आहेत. तुकडे किती येणार आहेत? 64. बघा, मी परत कसा गेलो परत एकदा सांगतो की असा 80 आलं, हे तुकडे दिलेत आणि त्याच्यावरून कापांची संख्या काढायची असेल तर 80च्या जवळची वर्ग घनसंख्या काढायची. कुठली संख्या काढायची? घनसंख्या. जर ही 80च घनसंख्या असेल तर एकदम सिंपल असतं. ओके, जर 80 घनसंख्या नसेल तर ही पद्धत वापरायची. त्याच्या शेजारची लहान घनसंख्या काढा. 64 आली. त्याचं घनमूळ काढा. घनमूळ काढलं तर 4 आलं. म्हणजे तुकडे किती आलेत? 4. एका लाईनीमध्ये तुकडे 4 आहेत. म्हणजे काप किती असणार आहेत एका लाईनमध्ये? 3 काप. मग हे काप लांबीला 3 काप, रुंदीला सुद्धा 3 काप आणि उंचीला सुद्धा 3 काप. लांबीला 3, उंचीला 3, रुंदीला 3. म्हणजे एकूण काप किती झाले? 3 1 3, 3 2 6, 3 3 9 काप. जर मी 9 काप दिले तर माझे तुकडे किती येत आहेत? 64 तुकडे येतात. पण आपल्या 80 तुकडे आहेत. म्हणजे 9 कापापेक्षा जास्त काप असले पाहिजेत. 9 कापापेक्षा जास्त काप असले पाहिजेत. म्हणजे 6 हा पर्याय बाद आहे, 8 हा पर्याय बाद आहे, 10 तरी असला पाहिजे किंवा 12 तरी असला पाहिजे. जर आपण 12 बघितला आणि 12 जर 3 डायमेन्शनल मध्ये आपण समान काय केलं? डिस्ट्रीब्यूट केलं. म्हणजे 12 काप आहेत असं समजलं आणि 12 काप आहेत म्हणल्यानंतर काय होणार आहे? तर 12 काप 3 डायमेन्शनल मध्ये आपल्याला समान वितरित करावे लागतील. म्हणजे लांबीला किती काप द्यावे लागतील? 4 द्यावे लागतील. रुंदीला 4, उंचीला 4. हे काप झाले. मग काप जर लांबीला 4, उंचीला 4 आणि रुंदीला 4 असतील तर तुकडे किती येणार आहेत? इथं 5 येणार, इथं 5 येणार, इथं 5 येणार. एकूण तुकड्यांचा विचार केला तर 125 तुकडे होणार. 12 काप असतील तर तुकडे 125 होणार आहेत. म्हणजे 12 सुद्धा बसणार नाही. मग पर्याय कुठला बसतोय? 10 बसतोय. कशा पद्धतीने काढला परत एकदा बघा. एकदम सिंपल पद्धत आहे. हा प्रश्न अवघड वाटतो पण अवघड नसतो. जर इथं घनसंख्या दिली असेल तर एकदम सोपा प्रश्न असतो. परंतु इथं तुकड्यांची संख्या घन नसेल तर त्याच्या शेजारची लहान घनसंख्या काढायची, त्याचं घनमूळ काढायचं. ती घनमूळ म्हणजे काय असतात? एका लाईनीतले तुकडे असतात. मग एका लाईनीत तुकडे किती आलेले आहेत? इथं 4 आले आहेत. 1 2 3
4 असे एका लाईनीत 4 तुकडे आहेत. 64 घन होण्यासाठी एका लाईनीत 4 तुकडे लागतात. 4 तुकडेत म्हणजे काप किती आले? हा एक काप, हा दुसरा काप, हा तिसरा काप, म्हणजे 3 काप. मग लांबीला 3 काप असणार आहेत, रुंदीला 3 असणार आहेत, उंचीला 3 असणार आहेत, म्हणजे 3 1 3 3 2 7 3 त्रिक 9. एकूण काप किती? 9. 9 काप दिले असतात. तुकडे किती होत आहेत? 64 होत आहेत. परंतु आपल्याला 64 तुकड्यांचं काढायचंय का? नाही. कुठल्या तुकड्यांचं काढायचंय? 80. म्हणजे 9 कापापेक्षा जास्त काप असणार आहेत. ते एकतर 10 काप असतील किंवा 11 काप असतील. 12 काप असणार नाहीत, कारण 12 काप बरोबर लांबी, रुंदी, उंचीला काय होणार आहेत? समान डिस्ट्रीब्यूट होणार आहेत, समान वितरित होणार आहेत. 4 4 4 2 8 4 त्रिक 12 आणि तुकडे किती होणार? 5 5 5 आणि एकूण तुकडे यांचा गुणाकार केला तर 125. म्हणजे 12 काप असतील तर तुकडे 100% 125च होणार आहेत. म्हणून 12 काप बसत नाही. उत्तर किती बसतंय? 10 काप बसतंय. अशा पद्धतीने अंदाजे उत्तर तुम्हाला काढावं लागणार आहे. हा प्रकार परत बघा, मी काय बोलतोय ते तुम्हाला समजून येईल. असा प्रश्न अजून एक येणारच आहे. हा सोपा प्रश्न आहे बघा. काय म्हटलेलं आहे? 1 सेंटीमीटर बाजू असलेले घन ठोकळे एकत्र करून सोबतच्या आकृतीमधील भरीव वस्तू बनवली तर त्यात एकूण किती ठोकळे असतील? हे ठोकळे मोजणं एकदम सोपं असतं बघा. काय करायचं तर एकतर हा लेयर पूर्णपणे मोजून घ्यायचा, हा लेयर, किंवा हा वरचा लेयर, असा हा आडवा लेयर आहे की नाही, हा आडवा लेयर तरी वरचा मोजून घ्या, किंवा आपल्या साईडचा हा आपण त्याला काय म्हणूया? फ्रंट लेयर म्हणूया. कुठला? आपण लेयरला नाव दिलेले असतात. हा फ्रंट आहे, हा जो आहे तो टॉप आहे, इकडला खालचा बॉटम असतो, इकडला असतो तो राईट साईड असतो, इकडला असतो तो लेफ्ट साईड असतो, आणि ह्या फ्रंटच्या बरोबर पाठीमागचा असतो तो बॅक साईड असतो. एकतर फ्रंट साईड तरी मोजायची असते किंवा टॉप साईड तरी मोजायची असते. तुम्हाला सोपं जातं. आता बघूया आपण, मोजूया. तुम्हाला लक्षात येईल की किती छोटे छोटेसे घन आहेत किंवा तुकडे किती आहेत हे आपल्याला काढायचे आहेत. बघा एकदम सिंपल असतं हे. आपण काय करूया? हा फ्रंट लेयर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके. एका या फ्रंट लेयरला किती आहेत? 15 आहेत. असे लेयर किती? 15. हे 15 दुने 30, 15 त्रिक 45, 15 चोक 60. 15 चोक किती आले? 60. असे किती लेयर आले आपले? तर 15 15चे 1 2 3 4. एकूण लेयर किती आले? 4. आणि एका लेयर मध्ये किती येत आहेत? 15 येत आहेत. म्हणजे 15 चोक 60 ठोकळे असणार आहेत. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला काढता येईल. किंवा एखादा काय म्हणेल, मी टॉपचा लेयर मोजतो. काही हरकत नाही. टॉपचा लेयर मोजला तरी तुम्हाला काय होणार आहे? त्याचं उत्तर निघणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या टॉपच्या लेयरला 20 आहेत, या लेयरला 20, या लेयरला 20, या लेयरला 20, 20 21 20 2 40 20 त्रिक 60. असा सिंपलचा हा प्रश्न घनावर आलेला आहे. तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत, पण हा प्रकार खूप कमी प्रकारे विचारला गेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. काप आणि तुकड्याचाच असण्याची शक्यता आहे. ओके, आला बघा. काप आणि तुकड्याचा प्रश्न आला. प्रश्न काय आहे बघा. एका घनाला रंगवून काय केलेले आहेत? 64 लहान तुकड्यांमध्ये कापले गेलेले आहेत. तुकडे किती दिलेले आहेत? 64 तुकडे आहेत. 64 काय आहेत? हे तुकडे आहेत. आता आपल्याला काय विचारलं असणार? तुकडे दिलेत याचा अर्थ आपल्याला काप विचारले असण्याची शक्यता दाट आहे. बघा, घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची संख्या. आता तुकड्यांची संख्या जी आहे ती घन संख्या आहे. ऑलरेडी 64 हा कशाचा तरी घन आहे. त्याचं घनमूळ काढा. एकदम सोपं असतं. घनसंख्या असेल तर घनसंख्येचं घनमूळ किती निघालं? 4 निघालं. म्हणजे एका लाईन मध्ये तुकडे किती असणार आहेत? 4 असणार आहेत. 1 2 3 4. तुकडे 4 आहेत. म्हणजे काप किती? हा 1, हा 2, हा 3. काप 3. मग लांबीला 3 काप, रुंदीला 3 काप, उंचीला सुद्धा 3 काप. आणि या कापांची काय करतो आपण? बेरीज करतो. 3 1 3 3 2 7 3 त्रिक 9 काप आपल्याला केले पाहिजे. तिथं अंदाज करायची गरज नाही, कारण इथं तुकड्यांची जी संख्या आहे ती घनसंख्या आहे. त्यांचा घनमूळ काढायचं. घनमूळ 4 आलं तर लांबीला काप किती असणार आहेत? घनमूळ 4 म्हणजे या ठिकाणी एका बाजूला तुकडे किती असणार आहेत? लांबीला तुकडे किती असणार आहेत? तर 4 तुकडे असणार आहेत एका ओळीमध्ये. तुकडे 4 असणार आहेत म्हणजेच काप किती असणार आहेत? काप 3, लांबीचे 3, रुंदीचे 3, उंचीचे 3. म्हणजे 3 1 3 3 2 7 3 त्रिक 9. कापांची काय करायची? नेहमी बेरीज करायची असते. कापांची बेरीज, तुकड्यांचा गुणाकार. मी पहिल्या उदाहरणामध्ये ही गोष्ट फोकस केलेली आहे.
पुढचं बघा, या ठिकाणी एका घनाला रंगवून शक्य ते काप करून 62 एकसारख्या लहान तुकड्यामध्ये कापले गेले, तर घन कापण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कापांची किमान संख्या किती? आता तुकडे जे 72 दिलेले आहेत, 72 ही घनसंख्या आहे का? 72 ही घनसंख्या नाही. मग त्याच्यापेक्षा जवळची लहान घनसंख्या 64, परत तिथंच येतोय. 64चं घनमूळ काढा, किती आलं? 4. म्हणजे एका लाईनीत तुकडे आले किती? 4 तुकडे आले. तुकडे 4 आले म्हणजेच काप किती असणार आहेत? 3 असणार आहेत. लांबीचे 3 काप, रुंदीचे 3 काप, उंचीचे 3 काप, एकूण काप 9 असणार. म्हणजे कमीत कमी 9 काप तर करावेच लागणार आहेत. 9 काप केले की 64 तुकडे मिळणार. मग आपल्याला 72 तुकडे पाहिजेत. 9 पेक्षा 1 काप एक्स्ट्रा असणार आहे. मग ते काप किती असणार? 9 पेक्षा 1 काप एक्स्ट्रा म्हणजे किती काप आले? 10 काप आले. 6 आणि 8 तर येणार नाही. आणि 12चं मगाच दाखवलं, 12 काप केले तर तुकडे किती पडतायत? 120 पडतायत. कारण एका लाईन मध्ये काप तुम्हाला 4, दुसऱ्यात 4, तिसऱ्यात 4, लांबी रुंदी उंचीमध्ये 4 काप म्हणजे तुकडे 5 तुकडे, यांचा गुणाकार करा. 125 तुकड्यांचा गुणाकार करतो. 125 तुकडे निघतात. म्हणून 12 हे पर्याय बसत नाही. ओके, चला पुढे बघा. अशा तुकड्यांची संख्या किती असेल ज्यामध्ये घनाला एका दिशेने 6 काप केले? एका दिशेने म्हणजे आपण ती दिशा काय समजूया? लांबीची दिशा समजूया. लांबीला किती काप केलेले आहेत? 6 काप. 6 काप आहेत म्हणल्यानंतर आपल्याला तुकडे काढायचे आहेत. तुकडे किती असणार आहेत? इथं 7 तुकडे असणार आहेत. हा काप आहे. आणि दुसऱ्या दिशेने किती काप केलेत? 5 काप केलेत. दुसऱ्या दिशेने म्हणजे असं समजूया ब्रेडच्या बाजूनं, म्हणजे रुंदीच्या बाजूने किती काप केलेत? 5 काप. 5 काप आहेत म्हणजे नंतर तुकड्या एक एक्स्ट्रा असतो. किती तुकडे झाले? 6 तुकडे झाले. आता उंचीला काप दिलेत का? म्हणजे एका दिशेने दुसऱ्या दिशेने दिलेत. तिसऱ्या दिशेने काप दिलेले नाहीत. मग विचार करायचं नाही, आपल्याला काही घेणं देणंच नाही. आपल्याला 2 दिशेने दिले असतील, 2 दिशेने बघायचं. 3 दिशेने दिले असतील, 3 दिशेने बघायचं. इथं 2 दिशेने दिलेत म्हणून तिसरी दिशा दिली नाही म्हणून विचार करत बसायचा नाही. आपलं बेसिक काय? कापांची आपण काय करतो? बेरीज. एकूण काप आले 11. आपल्याला काप विचारले नाहीत तर काय विचारलेलं आहे? अशा तुकड्यांची संख्या किती? तुकडे विचारलेले आहेत. मग तुकड्यांचा काय करतो आपण? गुणाकार करतो. 26 42 तुकडे होणार आहेत. मी परत सांगतो, तुकड्यांचा गुणाकार करायचा, कापांची बेरीज करायची. कापापेक्षा तुकडा 1 ने जास्त असतो. कापापेक्षा तुकडा 1 ने जास्त. म्हणजे इथंच उत्तर आलं. 6 काप आहेत म्हणजे 7 तुकडे आहेत. इथं किती काप आहेत? 5 काप आहेत म्हणजे 6 तुकडे आहेत. तुकड्यांचा गुणाकार 26 42. किती सेकंद लागले? 1 सेकंद सुद्धा उत्तर काढायला लागला नाही. तुम्हाला पाडेपाठ असणारच आहेत. 6चा आणि 7चा पाडा असणारच आहे. असा प्रश्न आला की थोडासा विचार करावा लागतो. काय बघा, एका घनाला रंगवून शक्य संख्येचे काप करून 120 लहान पण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेले. घन कापण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कापांची संख्या किती? कापांची संख्या विचारली. कापांची संख्या विचारली म्हणजे घनमूळ काढावं लागणार. आता 120 ही घनसंख्या नाही आहे, त्याच्यापेक्षा लहान घनसंख्या कुठली असणार आहे? परत किती कोणती येते? 64 येते. 64चं घनमूळ काढलं, 4 आलं. एका ओळीत 4 तुकडे येत आहेत म्हणजे काप किती असणार आहेत? काप एका ओळीत 4 तुकडे येत आहेत. असे 1 2 3 आणि 4 तुकडे एका ओळीत. घनमूळ काढले की आपल्या एका ओळीतले तुकडे निघतात. तुकडे 4 आहेत म्हणजे काप किती असणार आहेत? 1 2 आणि 3 काप या ठिकाणी केलेले असणार आहेत. म्हणजे लांबीला 3 काप, उंचीला 3 काप आणि रुंदीला सुद्धा 3 काप. 3 त्रिक 9 काप केले तर मला 64 तुकडे मिळणार आहेत. पण मला तुकडे काय करायचे? 120च्या जवळ न्यायचे आहेत. म्हणजे 9 पेक्षा उत्तर जास्त 100% असणार आहे. मग या ठिकाणी 8 काप तर नाहीये, 6 काप तर नाही. मग कुठलं उत्तर असणार आहे? 10 काप. 12 काप का असणार नाहीत? परत तिथंच येतो आपण. 12 काप केले तर लांबीला काप 4 येणार आहेत, रुंदीला 4 येणार आहेत, उंचीला 4 येणार आहेत. काप 4 आहेत म्हणजे तुकडे किती येणार आहेत? 5 तुकडे 5 आहेत म्हणजे यांचा गुणाकार किती येतो? 125. मग 125 तुकडे असतील तर 12 काप येणार आहेत. परंतु आपल्याला तुकडे 125 न देता तुकडे किती दिलेले आहेत? 120 दिले आहेत. 125 पेक्षा कमी तुकडे आहेत म्हणजे 12 कापांपेक्षा कमी काप असणार आहेत. मग 9 काप घेतले तर 9 काप घेतले तर 64 तुकडे होतात म्हणजे 9 पेक्षा जास्त आणि 12 पेक्षा कमी काप असणार आहेत. अशी संख्या कुठली आहे? 10 आहे. या पद्धतीने याचं उत्तर निघेल. हा प्रश्न आला बघा आपल्या पहिल्या भागातला. एका घनाला रंगवून शक्य संख्येचे काप करून 80 लहान एकसारख्या तुकड्यांमध्ये कापले गेले आहे. बघा मगाचाच प्रश्न आहे, मात्र हा प्रश्न बदल आहे. इथं कापांची संख्या विचारली होती. 80 वाला कुठं आहे का 72 वाला होता?
72 वाला होता, हा 72. एका घनाला शक्य ते काप करून 72 लहान घन केले तर कापांची किमान संख्या काय असेल असं विचारलेलं आहे. आता हा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा, या प्रश्नामध्ये बदल आहे. काय, एक मोठा घन आहे, त्याला काप केले आणि लहान लहान 80 तुकडे केले. ओके, एकसारख्या लहान तुकड्यामध्ये कापले गेले तर तंतोतंत 3 चेहरे रंगवलेले लहान तुकडे किती मिळतील? एकूण तुकडे विचारलेत का? एकूण तुकडे विचारलेले नाहीत. या ठिकाणी 3 बाजू रंगवलेले चेहरे म्हणजे 3 बाजू रंगवलेले घन किती असतील? आता आपल्या पहिला भाग ज्यांनी बघितलाय त्याला एका सेकंदात उत्तर आलं असेल. 3 बाजू रंगवलेले घन नेहमी किती असतात? 8 असतात. ज्यांनी आपला पाठीमागचा घन नंबर 1 भाग बघितला नसेल त्यांनी डीप मध्ये बघून घ्या. तुम्हाला 2 बाजू रंगवलेले, 3 बाजू रंगवलेले, 1 बाजू रंगवलेले किंवा 1 चेहरा रंगवलेले, 3 चेहरे रंगवलेले, 2 चेहरे रंगवलेले घन किती असतात? किंवा रंगहीन म्हणजे एकही बाजू न रंगवलेले घन किती असतात? तो प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल. पुढं हाही प्रश्न तसाच आलाय बघा. एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे 72 काप लहान केले, लहान तुकड्यामध्ये कापले गेले आहेत तर तंतोतंत 3 चेहरे रंगवलेले असे किती लहान तुकडे मिळतील? परत परत तोच प्रश्न येतो. इथली फक्त संख्या बदलली, इथली संख्या बदलल्यामुळं इथं उत्तरात बदल पडत नाही. तंतोतंत 3 चेहरे रंगवलेले म्हणजे 3 बाजू रंगवलेले किती येतात? 8 येतात. हा प्रश्न परत परत विचारला गेला आहे. तिथं तुकडे किती होते? 80 होते. इथं काय म्हटलेलं आहे? 72. एका प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न होता, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न होता. पॅटर्न समजून घ्या, पॅटर्न हाच आहे. पुढचा बघा काय म्हटलेलं आहे, पुढचाही तसाच आलाय. एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 36 लहान एकसारख्या तुकड्यांमध्ये कापले गेले आहेत तर तंतोतंत 3 चेहरे रंगवलेले लहान तुकडे किती असतील? किती असणार आहेत? 8 असणार आहेत. 3 बाजू रंगवलेले घन किती येतात? कितीही तुकडे करू, कितीही काप करू आणि ते एकावर एक मांडल्यानंतर 3 बाजू रंगवलेले काप हे नेहमी कोपऱ्यावरचे असतात. वरच्या 4 कोपऱ्यावरचे 4 आणि खालच्या 4 कोपऱ्यावरचे 4 असे 4 आणि 4 8 घन असतात. भाग पाठीमागचा बघितला नसेल त्यांनी बघायचे आहेत. आता हा प्रश्न आलेला आहे पाठीमागचा बघा. 1 नंबरचा जो भाग आपला घनाचा आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. एका घनाला रंगवून 216 लहान समान घनामध्ये कापले गेले तर एकही चेहरा चेहरा नसलेले किती लहान घन असतील? हाऊ मेनी स्मॉलर क्यूब्स हॅव नो पेंटेड फेस? नो पेंटेड फेस याला 3 प्रकारे विचारलं जातं. हा प्रश्न 3 प्रकारे विचारला जातो. प्रश्न हाच, फक्त भाषा बदलते. एका घनाला रंगवून त्याचे 216 लहान समान घनामध्ये कापले गेले असता 0 बाजू रंगवलेले घन किती असतील? किंवा असा प्रश्न विचारला जातो. एका घनाला रंगवून 216 लहान समान घनांमध्ये त्याचे तुकडे केले असता आणि त्याला बाहेरील बाजूने रंग दिला असता, बाहेरील बाजूला रंग दिलेले सर्व घन काढून घेतले असता आतमध्ये शिल्लक राहिलेले घन किती असतील? त्याचंही उत्तर हेच असतं. किंवा असा प्रश्न विचारला जाईल. एका घनाला रंगवून 216 लहान आणि समान घनांमध्ये कापले गेलेले आहे त्याला त्याचे बाह्यस्तर भाग बनवणारे घन जर काढून टाकले असता खाली शिल्लक राहिलेले घन किती असतील? या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. 0 बाजू रंगवलेले घन विचारलेले आहेत किंवा रंगहीन असं म्हणू शकतो. रंगहीन असलेले घन विचारलेले आहेत किंवा असं म्हणू शकतो एकही चेहरा न रंगवलेले काय आहेत? घन विचारलेले आहेत. एकही चेहरा न रंगवलेले. ओके, एकही चेहरा न रंगवलेले. याचा अर्थ काय? पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील तर एकदम सिंपल आहे बघा. याचा अर्थ असा घन आहे आपला. ओके, या घनाला काय केलेलं आहे आपण? सर्व बाजूने रंग दिलेला आहे. हा टॉपच्या बाजूला ब्ल्यू दिलाय, या राईटच्या बाजूला रेड दिलेला आहे, हा फ्रंटची बाजू आहे त्याला व्हाईट आहे, इकडल्या बाजूला कुठला तरी रंग दिलेला आहे, ही बाजू कुठली असते? लेफ्ट असते. ही खालच्या बॉटमच्या बाजूला एक रंग दिलेला आहे आणि या बाजूला म्हणजे आपण काय म्हणूया? बॅक साइड म्हणूया. फ्रंट साइडच्या पाठीमागच्या बॅक साइड. एकूण किती साइड्स असतात? किती पृष्ठ असतात? याला 6 पृष्ठ असतात. या 6 पृष्ठामध्ये सर्व बाजूनी रंग दिलाय बाहेरच्या बाजूने आणि हे रंग दिलेले घन काढून घेतले. या बाजूला रंग आहे, या बाजूला रंग आहे, या बाजूला रंग आहे, या बाजूला रंग आहे, खालच्या बाजूला रंग आहे, इकडल्या बाजूला रंग आहे
तर या बाजूचे रंग आपण काय केले, काढून घेतले, रंग दिलेले घन छोटे छोटेसे काढून घेतले, तर मध्ये काही घन शिल्लक राहणार आहेत ज्याची एकही बाजू रंगवली गेली असणार नाही, कारण रंग कुठनं दिलाय, बाहेरच्या बाजूने दिलाय, आतल्या बाजूला रंग पोहोचलाय का, नाही. तर असा प्रश्न विचारला जातो की बाहेरच्या बाजूला रंग दिला असता आणि रंग दिलेले सर्व घन काढून घेतले असता आतमध्ये किती घन शिल्लक राहतील, किंवा बाह्यस्तर बनवणारे सर्व घन काढून घेतले असता आतमध्ये किती घन शिल्लक राहतील, किंवा एकही चेहरा न रंगवलेले घन किती असतील असं विचारलं जातं, किंवा शून्य बाजू रंगवलेले घन किती असतील असा प्रश्न विचारला जातो. सगळ्या प्रश्नाचा अर्थ एकच. तो कसा सोडवायचा आपण पाठीमागल्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेला आहे, किंवा पाठीमागच्या त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. 216 याचं घनमूळ काढायचं. कशाचा घन आहे 216, 6चा घन आहे. मग त्या 6 मधून किती वजा करायचं, 2 वजा करायचं. का 2 वजा करायचे, कारण हे 2 घन काढून टाकावं लागतात. ह्या 6च्या लाईन मधले 2 घन, सॉरी ही किती आहेत, 5 वाला आहे का, 1 2 3 4 5, 6 वाला घन घेऊया आपण. हा इथं आहे. ओके, 6 वाला घन घेतला तर हे घन काढून टाकावं लागतात. कोपऱ्यावरचे हे 2 का काढून टाकावं लागतात, कारण हा घन असतो तो 3 बाजूने रंगवलेला असतो. मग मधला घन ही लाईन मोजायची, 1 2 3 4, हे 4 येतात आणि त्या 4चा काय करावं लागतो, आपल्याला घन करावं लागतो. म्हणजे 6 मधून 2 वजा करायचं, नेहमी घनमूळ काढायचं, त्यामधून 2 वजा करायचं, किती आलं, 4 करा आलं. 4चा घन करा, सॉरी शून्य बाजू, बरोबर, 4चा घन करा. 4चा घन किती आला, 64. एकूण घन किती असणार आहेत, 64. एकही बाजू न रंगवलेले घन किती निघतात, 64 निघतात. एकदम सोपी पद्धत आहे. काय करायचं, त्याचं घनमूळ काढायचं. घनमूळ 6 आलं, त्यातून 2 वजा करायचं. 2 वजा केल्यानंतर जे उत्तर येईल त्याचा घन करा. तुम्हाला एकही बाजू न रंगवलेले घन मिळून जातील. जर हा प्रश्न नीट कळाला नसेल तर पाठीमागचा घन नंबर 1 हा भाग तुम्ही आमच्या व्हिडिओ बघून घ्या. हा भाग पूर्ण डीपवर यावरच अवलंबून आहे. एकाच प्रकारावर आपली 40 ते 45 मिनिटाचा हा भाग आहे. ओके, आता बघा या ठिकाणी एका घनाला रंगवून किमान काप करून 512 लहान परंतु एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेले. घन कापण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कापांची संख्या, तुकडे किती दिलेले आहेत, 512. घनसंख्या आहे का, आहे. आणि काय विचारले आपल्याला, काप विचारलेत, काप विचारलेले आहेत आणि हे तुकडे दिलेले आहेत. मग तुकड्यावरून काप काढण्यासाठी काय करतो आपण, ती संख्या घन असेल तर त्याचं घनमूळ काढतो. 512चं घनमूळ किती निघालं, 8. म्हणजे एका ओळीमध्ये घन किती असणार आहेत, तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असणार आहेत. ज्या अर्थी घन 8 आहेत त्या अर्थी एका ओळीमध्ये तुकडे किती आलेत, 8 आलेत. तुकडे 8 आलेत म्हटल्यानंतर एका ओळीमध्ये काप किती असणार आहेत, 7 काप असणार आहेत. म्हणजे लांबीला 7 काप असणार आहेत, उंचीला 7 काप असणार आहेत आणि रुंदीला सुद्धा 7 काप असणार आहेत. आणि कापांची आपण काय करतो, नेहमी बेरीज करतो. 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21. एकूण काप किती करावे लागतील, 21 काप करावे लागतील. आजचा मेन भाग हा आहे तुकडे आणि काप. त्याच्यामध्ये इतर प्रकारचे प्रश्न येतात ते पण आपण कॅरी आउट करतोय, म्हणजे घन हा प्रकार इथं संपून जाईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. एकदम सिंपल आहे. एका घनाला रंगवून शक्य ते काप करून 216 एकसारख्या लहान घनांमध्ये कापले गेले आहे. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची संख्या विचारली आहे. आता 216 काय दिलेले आहेत, तुकडे दिलेले आहेत. 216 काय दिलेले आहेत, तुकडे दिलेले आहेत. मग 216 तुकडे आहेत, त्याच्यावरून काप विचारले. काप विचारल्यानंतर आपण जर ती संख्या घन असतील, दिलेले तुकडे जर घन असतील तर ती संख्या घेतो. दिलेली संख्या घन नसेल तर त्याच्या शेजारची लहान घन संख्या घेतो आणि अंदाजे उत्तर काढतो. इथं डायरेक्ट उत्तर येतं, अॅक्युरेट उत्तर येतं. जर घनसंख्या असेल तर अॅक्युरेट उत्तर. त्या घनसंख्येचं घनमूळ काढा. किती घनमूळ आलं, 216चा कशाचा घन आहे, 6चा घन आहे. मग 6चा घन आहे म्हणल्यानंतर एका ओळीत तुकडे किती आलेत, 6 तुकडे आलेत. एका ओळीत 6 तुकडे आहेत म्हणजे काप किती असतील, काप असणार आहेत 5 काप कमी असतात. मग लांबीला 5 काप, रुंदीला 5 काप आणि उंचीला सुद्धा 5 काप. मग या कापांची आपण बेरीज करतो. 5 1 5 5 2 10 5 त्रिक 15 काप असणार आहे. टोटल किती काप द्यावं लागणार आहे, 15 काप द्यावे लागणार आहेत. एवढासा सिंपलसा प्रश्न. परत बघा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, म्हणजे प्रकार सेम ठेवलेले आहेत, फक्त संख्या बदललेल्या आहे.
काय म्हणलंय, एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप केले, काप करून किती तुकडे मिळाले, 125 तुकडे मिळाले. हे काय आहेत, 125 तुकडे मिळाले. तर घन कापण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कापांची संख्या विचारलेली आहे. मग 125चं घनमूळ काढावं लागेल तुम्हाला. घनमूळ किती आलं, 5 आलं. म्हणजे एका लाईन मध्ये तुकडे किती येत आहेत, 5 येत आहेत. म्हणजे काप किती असतील, तर काप किती, 4 असणार आहेत. लांबीला 4 काप, रुंदीला 4 काप, त्यानंतर उंचीला सुद्धा 4 काप. म्हणजे एकूण टोटल काप 4 4 4 8 4 त्रिक 12 काप असणार आहेत. कापांची बेरीज करायची, तुकड्यांचा गुणाकार करायचा आहे. चला पुढचा बघा, हाही प्रश्न एकदम सोपा आहे. काय विचारलंय, काप दिलेत आणि तुकडे विचारलेले आहेत. उलटा केलाय हा प्रश्न. एका घनावर 2 समांतर काप केल्यास किती काप केलेले आहेत, 2 काप केलेले आहेत. आता एका दिशेने, 2 दिशेने, 3 दिशेने असं काही दिलंय का, नाही दिलेलं. म्हणजे याचा अर्थ एका दिशेने काप केलेले आहेत. म्हणजे कुठं लांबीला तरी केले असतील, रुंदीला तरी केले असतील किंवा उंचीला तरी केले असतील. पण लांबी, रुंदी, उंची तीनही दिशांना किंवा तीनही बाजूंना किंवा तीनही प्लेनला 2-2 काप केलेत असं दिलेलं नाही. काय म्हटलंय, एका घनावर 2 समांतर काप केल्यास तुकडे किती मिळतील. काप 2 आहेत म्हणजे तुकडे किती मिळतील, सिंपल आहे. कापापेक्षा तुकडा 1 ने जास्त असतो, तुकडे 3 मिळणार आहेत. घन बघितला तरी तुम्हाला लक्षात येईल किंवा 2 तुकडे केलेत, एकाच बाजूला 2 तुकडे केलेत. हा प्रश्न एकदम सोपा असतो. बघा मी कापून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीचा असतो तो. ठीक आहे, सापडला. आता किती काप केलेले म्हणलेत, 2 काप केलेले म्हणलेत. असा आणि असा 2 समांतर काप केलेले आहेत. हा काप पूर्णपर्यंत खालीपर्यंत येणार आहे. पूर्ण हा काय केला, कापलेला. तर किती तुकडे मिळाले, हा 1 तुकडा, हा दुसरा, हा तिसरा. तुकडे 1 ने जास्त असतो, हेच आपण काढलेलं आहे. हेच आपण काय केलेलं आता बघितलेलं आहे. कापापेक्षा तुकडा 1 ने जास्त असतो. फक्त किती दिशांना म्हटलेलं नाही, त्यामुळे गुणाकार करायची गरज नव्हती. हा जर प्रश्न असा म्हटला असता, एका घनावर 2 समांतर काप तीनही दिशांना केले, तीनही दिशांना म्हणजे लांबीला 2 काप, तर रुंदीला 2 काप, उंचीला 2 काप, तर लांबीचे 2 तुकडे, 3 तुकडे, रुंदीचे 3 तुकडे, उंचीचे 3 तुकडे आणि तुकड्यांचा गुणाकार करावा लागला असता. म्हणजे 3 त्रिक 9 त्रिक 27 तुकडे मिळाले असते जर तीनही दिशांना म्हटलं असतं तर. परंतु इथं तसं म्हटलेलं नाही, त्यामुळे इथं उत्तर 3 येणार आहे. डायरेक्ट एकदम सिंपलचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन बघा, एका घनावर 4 समांतर काप केल्यास तुकडे किती मिळतील. काप किती म्हटलेले आहेत, 4. काय एका दिशेला, 2 दिशेला, 3 दिशेला असं म्हटलंय का, म्हटलेलं नाही. म्हणजे आपल्याला एका दिशेला समजायचं. काप 4 आहेत म्हणजे तुकडे किती येणार आहेत, याचे तुकडे 5 येणार. सिंपल आहे. कापापेक्षा तुकडा 1 ने जास्त असतो, उत्तर 5 येणार आहे. पुढे बघा, एका बाजूला 2 काप, एका बाजूला किती काप केले, 2 काप, म्हणजे तुकडे किती, 3. त्याच घनाच्या काटकोनाच्या बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला किती काप केले, 3 काप केलेले आहेत. म्हणजे त्याचे तुकडे किती येणार आहेत, 4. तर लहान तुकडे किती होतील, 3 गुणिले 4 किती आले, 12 तुकडे होणार आहेत. म्हणजे एक्स बाजूला काप किती दिलेले आहेत, सॉरी एच म्हणलं का, एक्स बाजूला काप किती आहेत, 2 काप आहेत. आणि वाय बाजूला काप किती आहेत, 3 काप आहेत. याला काप म्हणूया. तुकडे, मग त्यासाठी आपल्याला तुकडे काढावे लागतील. तुकडे एकदम सिंपल आहे की 2 काप आहेत म्हणल्यानंतर 3 तुकडे, 3 काप आहेत म्हणल्यानंतर 4 तुकडे. यांचा काय करावं लागेल, गुणाकार. 3 चोक 12. एकदम सिंपल आहे. कापापेक्षा तुकडा 1 ने जास्त असतो, तुकड्यांचा गुणाकार करायचा, कापांची बेरीज करायची. किती आलं आपलं उत्तर, 12 उत्तर आलं. आहे का पर्यायात 12 आहे, पर्याय क्रमांक बी. पुढचा बघा, जर 6 काप करून घन कापले तर असे किती लहान घन मिळतात जे एक्स, वाय, झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित होतात. म्हणजे एकूण काप किती करायचे, 6. ते किती बाजूंमध्ये किंवा किती प्लेनमध्ये किंवा किती डायमेन्शन्स मध्ये समान वाटायचे आहेत, तर 3 डायमेन्शन्स मध्ये समान वाटायचे आहेत. एक्सला आणि वायला आणि झेडला मिळून 6 काप आहेत, सगळे मिळून. म्हणजे तिन्ही प्लेनला मिळून टोटल काप किती केलेत, 6 काप केलेत. मग ते कसे काप केले, समान वितरित केले. तिन्ही बाजूला समान वितरित करायचे म्हणजे भागिले 3 केलं तर किती येतं, 2 येतं. म्हणजे एक्स या प्लेनला 2 काप केले, वाय या प्लेनला 2 काप केले आणि झेड या प्लेनला
2 काप केले. म्हणजे थोडक्यात लांबीला 2 काप आहेत, रुंदीला 2 काप आहेत, उंचीला सुद्धा 2 काप आहेत. असे टोटल मिळून काप किती आहेत? 6 काप आहेत. याचा अर्थ असा असतो, जर 6 काप करून घन कापले तर असे किती लहान घन मिळतात जे एक्स वाय झेड या 3 बाजूमध्ये समान प्रकारे वितरित होतात, विच आर डिस्ट्रीब्युटेड इव्हनली इन द 3 प्लेन्स एक्स वाय अँड Z distributed evenly. That means there are maximum how many cuts? 6 cuts are there. जास्तीत जास्त काप 6 आहेत आणि ते 6 काप या 3 प्लेन मध्ये समान प्रकारे वितरित केले आहेत. याचा अर्थ असा नाही की एक्स ला 6 काप आहेत, वाय प्लेनला 6 काप आहेत किंवा झेड प्लेनला 6 काप, असं नाही. समान प्रकारे वितरित होतात. एकूण काप 6 आहेत, ते समान प्रकारे अशा पद्धतीने. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? तुकडे किती मिळतील किंवा लहान घन किती मिळतील. मग तुकडे माहिती आहेत, 2 काप आहेत 3 तुकडे, 2 काप आहेत 3 तुकडे, 2 काप आहेत 3 तुकडे. तुकड्यांचा काय करतो आपण? गुणाकार करतो. 3 त्रिक 9 त्रिक 27 आपल्याला घन मिळाले पाहिजेत. पर्याय क्रमांक डी 27. एवढा सोपा आहे तुकडे आणि कापचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. 125 लहान आणि समान घन एक मोठा घन बनवण्यासाठी एकत्र ठेवले. म्हणजे छोटे छोटेसे लहान घन घेतलेत, ते एकावर ठेवून एक मोठा घन तयार केलेला आहे. तर असे लहान घन काढून टाकले जे बाह्य स्तर बनवतात. बघा मी मगाशी सांगितलं होतं, बाहेरच्या बाजूचे घन काढून टाकले तर किती घन उरतील? बाहेरच्या बाजूचे घन काढून टाकले म्हणजे रंगवलेले सर्व घन काढून टाकले. बाहेरच्या बाजून जर रंग दिला आणि ते बाहेरचे घन सगळे काढून टाकले तर रंगवलेले सगळे घन बाहेर निघणार आहेत. म्हणजे आत राहणारे घन हे काय असणार आहेत? एकही बाजू रंगवलेले घन असणार आहेत, शून्य बाजू रंगवलेले घन असणार आहेत, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत रंगहीन घन असं सुद्धा म्हणतात, किंवा एकही चेहरा न रंगवलेले घन किती असणार आहेत. मग याचं सिंपल आहे. 125 चा आपण काय करतो पद्धत? घनमूळ काढतो. घनमूळ आलं 5, म्हणजे एका लाईन मध्ये घन किती आहेत? 5. मग ह्या 5 मधनं बाजूचे 2 घन काढून टाकतो, साईडचे 3 घन राहिले, या 3चा घन करतो. 3चा घन किती आला? 27. उत्तर 27. ही पद्धत पाठीमागच्या 1 नंबरच्या पार्ट मध्ये दिलेली आहे. फक्त हा प्रश्न सरळ खाण्याच्या ऐवजी उलटा खाल्लेला आहे. बाह्यस्तर बनवणारे घन काढून टाकले, म्हणजेच रंगवलेले सर्व बाहेरच्या बाजूचे घन काढून टाकले, तर रंगहीन असलेले घन विचारलेले आहेत, किंवा शून्य बाजू रंगवलेले घन विचारलेले आहेत, किंवा एकही चेहरा न रंगवलेले घन विचारलेले आहेत. त्याची पद्धत एकदम सोपी. दिलेल्या तुकड्यांचं घनमूळ काढायचं, त्यातून 2 वजा करायचं, राहिलेल्या संख्येचा घन करायचा. मधली संख्या घन असते, मधला जे राहिलेले घन असतात ते मिळून घन तयार करतात छोटासा. आता बघा, हाही प्रश्न एकदम सोपा आहे की एका घनाला रंगवून 216 लहान समान घनामध्ये कापले गेलेले आहेत, तर तंतोतंत 3 चेहरे रंगवलेले घन किती असतील? आता 3 चेहरे रंगवलेले तोंडपाठच असले पाहिजे. 3 चेहरे रंगवलेले घन किती असतात? 8. इथं तुकडे किती देऊ? 216 देऊ, 70 देऊ, 80 देऊ, 512 देऊ, 1024 देऊ. इथं किती लहान तुकडे आहेत याचा विचार करायचा नाही. 3 बाजू रंगवलेले घन विचारले किंवा 3 चेहरा रंगवलेले घन विचारले, उत्तर फिक्स असतं. ते म्हणजे किती असतं? 8. किती? 8 उत्तर असणार आहे. 3 बाजू रंगवलेले घन 8 असणार आहेत. बघा हा प्रश्न. एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 60 लहान एकसारख्या तुकड्यांमध्ये कापले गेले, तर तंतोतंत 3 चेहरे रंगवलेले. परत प्रश्न फिरला बघा. इथलं संख्या बदलली तरी आपला 3 चेहरे रंगवलेले उत्तर बदलत नाही. ते किती असतं? 8 असतं. 3 बाजू रंगवलेले घन नेहमी किती असतात? 8च असतात. असा सिंपलचा प्रश्न आहे. हा भाग आवडला असेल तर नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आवडला नसेल तर सबस्क्राईब करू नका. वेळ वाया घालू नका. वेळ कमी आहे. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आमचं चॅनल सबस्क्राईब करून ई क्लासेस या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भाग उपलब्ध आहेत. फक्त वेळ कशी मॅनेज करायची तुम्ही ठरवायची आहे, कारण परीक्षा सुरू होत आहेत 2-3 दिवसांमध्ये. वेळ वाचून हा भाग बघण्यास वेळ मिळाला तर नक्की बघा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा भाग शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये. बाय बाय. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड बेस्ट लक फॉर युअर एक्झाम. बाय बाय.